नमस्कार मित्रांनो, मी चेतन माले आपल्या चेतन आगरी व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते भावानं. तर झुंजीची व्हिडिओ तुम्ही जर बघितलेत बिग पांडूची तर बघितली नसाल तर नक्कीच आपल्या चेतन आगरी चॅनलला जाऊन झुंजीच्या चॅनलला जाऊन एकदा ती व्हिडिओ चेक करा मित्रांनो. तर आता स्पेशली फक्त आपण बिग पांडूची व्हिडिओ करायला चाललो आहे, कारण का ह्यावर्षी बैल म्हणजे तुम्ही झुंजीच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असाल तर किती तयार झाले ते तुम्हाला माहिती आहे, पण आपण जरा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझी तात्या आहेत त्यांच्या वाड्यामध्ये, बघूया गाड्यांचा आवाज आहे. तर म्हटलं बोलू ह्यावेळेस त्याचे काही व्हिडिओ आपल्याला करायला भेटली नव्हती, तर आता स्पेशली एक छोटीशी व्हिडिओ करायची आहे. तर जातो आहे बघ, कंटिन्यू करा मित्रांनो, कारण का व्हिडिओ तर तुम्हाला माहिती आहे आपण तयार बैलांचे करतो ते चांगलंच करतो. हां, थोडंफार बोलण्यामध्ये काही चुकत असेल तर तुमच्यासारखे मित्र आपल्याला सांभाळून घेतात, म्हणून आपण नवीन नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असतो. तर कंटिन्यू राहा मित्रांनो. तर आता मित्रांनो आपण आलो आहे बिग पांडूच्या वाड्याजवळ, आणि मला वाटते तात्या पण आतमध्ये आहेत. तर बघूया, आतमध्ये कुत्रे पण आहेत, आपल्या अंगावर येतात का बघूया. ते यायला नाही पाहिजे. तात्या कुठे आहो? हां, तर मित्रांनो आहेत तात्या पण. आपण अचानक पण ती गाडी बघितली म्हणून डायरेक्टली व्हिडिओ चालू केला मुलांना. तर बघा, मागच्या चेतन आगरी आपला चेतन आगरी चॅनल होती, मराठी चॅनलवरती आपण व्हिडिओ केली होती. तर तेव्हा त्या वाड्यामध्ये बैल होता, आणि आज कुठे आहे बैल? तर सोडलात काय? अच्छा, इथे बांधताय काय? त्याला आतमध्ये बांधता की बाहेर बांधता? इथे आतमध्ये ना. हां सॉरी, म्हणजे बघा मित्रांनो ह्या वाड्यामध्ये त्याला स्पेशली बांधतात आतमध्ये. तुम्ही मागची व्हिडिओ बघितला असेल. तर आत्ता बघा किंग बैल आहे. तर हा बघा, तुम्हाला आधीच्या व्हिडिओ दाखवला आहे की हा पण बैल एक त्यांचा आहे, पण हा पण बैल त्याचसोबतचा होता, पण थोडासा काहीतरी मारायला यायला लागला किंवा काय मारायला यायला शांत होता बैल, पण मग एका घरामध्ये दोन दोन बैल काय सांभाळणार ना, म्हणून हा बैल बडवला. तर आता बघा त्याचा कलर पण चेंज झाला आहे, आणि बघा मस्त बैल भरला ह्या वर्षी. तर आपण ज्याच्यासाठी आलो आहे तो म्हणजे बिग पांडू. बघा मित्रांनो, एवढी मोठी रस्सी बांधली, त्याला रस्सी बांधूनच त्याला चारायला सोडतात थोडासा. पण बघा मित्रांनो काय मेहनत केली असेल खरंच यार, म्हणजे मानलं पाहिजे माझ्या त्यानं, कारण का एवढी मेहनत सहसा नाही कोणी केल्या आतापर्यंत. पण ह्या बैलासाठी बोलत ना, इतका कमी वयात त्याला तयार केला आहे, आणि बादशाह म्हणजे किंगच मस्त. आता 6 वर्ष आय थिंक कंप्लीट होतील किंवा कंप्लीट झालेत. पण बैल बघा मित्रांनो, आपण लास्ट टाइम व्हिडिओ केले आहेत, आता तात्या येतात तिकडून. हा, तर बघा मित्रांनो एवढा बैल शांत केला ना तात्यांनी, खरंच म्हणजे मानला पाहिजे. बैलाची तुम्ही हाईट बीट बघू शकताय. तात्यांची हाईट थोडी कमी, तात्यांची हाईट किती आहे? 4 फीट. हां, 5 फुटाची हाईट आहे. त्यामुळे सर बैल पण बघा खायचं, पण एवढा हातावरती बैल केला ना खरंच म्हणजे. आणि 6 बघा मित्रांनो, बघा पाय पण उचलू शकतो एवढा बैल हातावरती केला. आता थोडासा चरण्याच्या नादामध्ये आहे तो, जर एका ठिकाणी जर वाड्यामध्ये असता तर पाय पण आरामात मला उचलून दाखवला असता. आता वर्ष किती आले? आता 6 वर्ष चालू झाला. जून. हा, जून. 4 वर्ष झाली. अच्छा, नाही 5 वर्ष कंप्लीट झालीत. 5 वर्ष पूर्ण झाली. हां, म्हणजे 6 वर्ष मित्रांनो, आता ह्या जूनला 6 वर्षे कंप्लीट होतील. हां, तर 6 वर्षामध्ये मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगतो मित्रांनो, असा बैल एवढा कमी वयात, म्हणजे जेव्हा बैल 3.5-4 वर्षाचा होता तेव्हाच इतका तयार केला होता. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असाल तर त्यावेळेसच इतका बैल तयार होता. तर त्यावेळेस इतका बैल तयार केला होता, आणि आत्ता बघा मित्रांनो 6 वर्ष फक्त कंप्लीट होत आहेत. आणि आपणच नाव ठेवलं होतं बिग पांडू, कारण का दोन्ही पण पांडू, हा पण पांडू आणि आमच्या सदा कांबळेंचा बैल पण बिग पांडूच. पण मग हा जरा शरीराने चांगला असल्यामुळे ह्याला आपण बिग पांडू बोलतो आणि त्याला स्मॉल पांडू बोलतो. पण बघा मित्रांनो काय बैल तयार केला आहे खरंच. अशा म्हणजे अशा शेतकऱ्यांना खरंच मला अभिमान वाटतं की मी कधी कधी विचार केला ना, गुलशनची पण मी एवढी मेहनत नव्हती केलेली जेवढी अशी. जर गुलशनची मेहनत केली असते तर गुलशन एकच होता, एक नंबर होता. पण ह्या बैलाची ती तात्याने हे केले, म्हणजे गुलशन. हां, 20 जून. बघा मित्रांनो, लोक बोलतात की मे जून म्हणजे उन्हाळ्यामध्ये बैल हटेल, पण तात्यांचं बोलणं काय आहे की मे जूनपर्यंत आणखी तयार करेन मी. बघा मित्रांनो, म्हणजे हा अनुभव आणि ही जिद्द
एक बैल आपल्या गुलशनसोबतचा होता, आपण जी रायगड वर्सेस गुलशन झुंज टाकली होती, तर तो बैल आता ह्या वर्षी त्याला वाड्यामध्ये काही काटा बिटा लागला, काटा आहे ना, काटा लागला की काय लागला त्याला? हां, तर मित्रांनो वाड्यामध्ये त्याला काटा लागला किंवा बाहेर काटा लागला असेल. काटा म्हणजे काय, तर जनावर म्हणजे साप चावला त्याला. तर त्याच्यानंतर तो बैल घरी वाड्यात येऊन सकाळी तात्या जेव्हा गेले शेण काढायला, त्यावेळेस तो बैल त्यांना म्हणजे मेलेल्या अवस्थेत साप दिसला. म्हणजे एवढा बैल भारी झाला होता. आणि ह्या वर्षी आपला गुलशनसोबतचा बैल होता तो. गुलशनच्या 1 वर्ष कदाचित पुढचा असेल तो. पण तात्यांची मेहनत एक नंबर आहे मित्रांनो, कारण का तो पण बैल इतका तयार केला होता ना तात्यांनी, मस्त केला होता. आणि गुलशनची त्याची झुंज दोघांची 1 नंबर झुंज व्हायची. तसाच बोलतात ना, त्या बैलाचं स्वप्न कदाचित अधूर राहिलं असेल तात्याकडून, पण ह्या बैलांनी स्वप्न ते पूर्ण केलं आहे. आज 1 नंबरमध्ये आहे बैल खरंच. म्हणजे कबीरच्यानी ह्याची झुंज तर तुम्ही मागे बघितलीत, आता कबीर बळवला आहे. पण ह्या वर्षीचा किंग बिग पांडू आहे. तर खरंच म्हणजे अशा शेतकऱ्यांना, अशा मालकांना, म्हणजे मला ह्या बैलाचं तात्यांचं काय मी तुम्हाला कौतुक सांगू की ह्या बैलाला सध्या नांगराला पण त्यांनी कमी वापरलं मित्रांनो. गेल्या वर्षी आपण बैल बघित होता नांगराला, पण ह्या वर्षी मला वाटतं ह्या खारीमध्ये धरला तुम्ही, एकच दिवस फक्त धरला मित्रांनो. आणि मित्रांनो हा निस्वार्थ प्रेम आहे. म्हणजे आपण बोलतो ना की बैलाकडून भरपूर काम करून घेऊन तो प्रेम करणं, आणि बैलाकडून काम न करता पण एक नावासाठी पण कसला मित्रांनो, काय यातून पैसा भेटतो का, नाही होत. तर नाव होतं आणि एक ओळख निर्माण होते. आज तुम्हाला ह्यांची मी गोष्ट सांगतो की काही दिवसापूर्वी तात्या आहे ना मांजरूनला गेले होते, मांजरून गावामध्ये. तर तिथे आपल्या चॅनलचा एक सबस्क्रायबर मित्र आपला आहे, म्हणजे भरपूर ठिकाणी असे आहेत, तसं तिथेही आहे. तर त्या मित्रांनी तात्यांना फक्त बघितला लांबून, तर तो तिथे आला. त्याने विचारलं की तुम्ही बनवटी गावचे ना, बिग पांडूचे मालक का? तर तात्या बोलले की हा मी बिग पांडूचा मालक आहे. तर बोलतो मी तुमच्या बैला तुम्हाला ओळखतो. तर तात्या बोलले की तू मला कसं काय ओळखलं बाबा, म्हणजे त्याला काय बोलले की तुम्ही मला कसं काय ओळखलात? तर तो म्हणजे माणूस होता, तो माणूस आहे की आपल्यासारखं माझा काय मित्र आहे काय माहिती नाही. ते बोलले की मी चेतन आगरे चॅनलवरती तुमच्या व्हिडिओ बघतो, चेतन मालीच्या, तर त्यामुळे मी तुम्हाला ओळखतोय. तर बघा मित्रांनो, यूट्यूब मुलं आपली सर्वांची ओळख होते. आणि खास करून आपल्याकडे अशी जर बैलं असतील तर त्याच्यामुळे जास्त आपली ओळख निर्माण होते. आणि बोलतात ना, खरं म्हणजे प्रत्येकाच्या बैल, मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाच्या बैल घरी तयारच असायला पाहिजे, पण आपली ही गावठी गुरं, आपण देशी गुरं आहेत, या गुरांचा सांभाळ करणं गरजेचं आहे. आज ही बोलतात ना, ही गाई गुरं आहेत ना विलुप्त होत चाललीत. कारण का तो आता जर्सी गाय किंवा एचएफ गाय आणत चालला आहे. त्याच्यामुळे ही ब्रीड जो आज ह्या वशीन तुम्ही या मानेवरती बघताय, ती ब्रीड निघून जाईल आपल्यातून. आणि 6 वर्षामध्ये बघा मित्रांनो, बैल ज्या पद्धतीने तयार केला ना, खरंच तुम्ही जर बैलाला जर समोर येऊन बघाल ना, कधी जर आपल्या बनवटी साईडला किंवा दिवाळगड साईडला जर आलात तर नक्कीच तात्यांचा भेट घ्या. ते इथं तुम्हाला गावात, आमच्या बनवटी गावात आलात तर महादेव गाणेकर म्हणून विचारलात, ज्यांचा बिग पांडू बैल आहे असं जर विचारलात तर ते तुम्हाला नक्कीच भेटतील. तर त्यावेळेस तुम्ही बैल बघून जा. पण विकण्यासाठी नाही आहे बैल, हेच सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की विकण्यासाठी नाही आहे. केवढ्या लाडा प्रेमाने पाळला आहे ना, जसं की बोलत नाही का आपण स्वतःच्या मुलावरती पण एवढा प्रेम करत असू, त्यापेक्षाही जास्त प्रेम या बैलावरती केलं आहे. आणि त्याचाच फल म्हणून बघा तुम्ही आज बैल बघा, गेल्या वर्षी आपण बैल दाखवला होता पाठून, एकदम म्हणजे असा बैल एवढ्या कमी वयामध्ये तयार केला ना खरंच. आणि हे फक्त हा बैल अशा प्रकारे का तयार झाला माहिती आहे मित्रांनो, आता तर त्यांनी मेहनत केलंयच, पण ज्यावेळेस तो जन्माला आला ना, त्यावेळेस जेवढा दूध पाजला आहे, कारण का तुम्हाला एखादा पाडा जर तयार करायचा असेल ना, तर त्याला दुधाची आवश्यकता त्याला लहानपणी त्याची पूर्तता झालेली पाहिजे, तरच तो बैल तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला तो उठून दिसणार आहे. आणि बैल तयार करायचा असेल तर माझ्या मित्रांनी एका कमेंट केली होती की बैल कशा पद्धतीने तयार करायचा. पहिली गोष्ट म्हणजे बैल तयार करणं हे त्यासाठी तुम्हाला पूर्ण वेळ द्यावा लागेल त्या बैलाला. आणि त्याचा खाद्यपदार्थ, आता तुम्ही जर घाटावरती बघितलात बैलगाडी क्षेत्रामध्ये, तर त्या बैलांचं खाणं तो अतिशय म्हणजे महागडा खाणं आहे. पण आपण जर गरिबीत जर तुम्हाला बैल तयार करायचा असेल चांगला, तर त्याच्यावरती मी फक्त माझ्या गुलशनला जे मी खाद्यपदार्थ वापरलं ते मी मला सांगतोय. गहू आहेत, तेव्हा कसे गहू स्वस्त होते, आता गहू तुम्हाला माहिती आहे राशनला पण भेटत नसतील लोकांना, त्यावेळेस गहू भरपूर भेटायचे आणि आपण ते गहू विकत घ्यायचो, खास करून गुलशनसाठी. चपातीसाठी तर आमच्या घरी चपाती कोण जास्त खात नाही, पण जास्त करून भाकरीचाच विषय आहे. तर ह्या बैलासाठी आपण गुलशनसाठी मी हे घ्यायचो, गहू घ्यायचो. तर तो गहू आहे ना मित्रांनो, गिरणीमध्ये नेऊन भरडा करायचा त्याचा, आणि त्या गव्हाचा भरडा करून
पीठ कधी करायचं सांगायचं नाही, पूर्ण भरडा करायचा आणि भरडा करून मग तो रात्रीचा तुम्हाला जेवढा पाहिजे समजा 1 किलो किंवा अर्धा किलो तर तुम्हाला तेवढा घालायचा आहे. तर तुम्ही काय कराल, तो रात्रीचा तो गहू आहेत ना भिजत टाकायचे, म्हणजे भरडा, तो भरडा भिजत टाकायचा आणि सकाळी मग त्याच्यामध्ये थोडासा आणखी काहीतरी कोंडा वगैरे ॲड करून आणि त्याच्यामध्ये खास करून मीठ टाकायचं थोडंसं 1 चम्मचभर. आणि त्या प्रकारे तो तुम्ही जर त्याला आंबवून त्याला देत राहिलात ना तर तुमच्या बैलाला जी शरीरामध्ये, आता हा कसा बैल तुम्हाला फुगलेला एकदम फिटिंग वाटते तसं तर वाटणारच, पण त्याच्या शरीरामध्ये एवढी ताकद निर्माण होईल ना की तुम्ही विचार करू शकत नाही, कुठल्या बैलाची हिंमत नाही होणार त्याला हे करायला. आता आणि आपल्या या देशी बैलांची मेहनत करणं म्हणजे काय पुण्याचीच गोष्ट आहे मित्रांनो. आणि मी असं म्हणेन की देशी कशाला, जर्सी पण असला तरी शेवटी तो बैलच आहे मित्रांनो, फक्त त्यांच्याकडून शेतीची कामं करून घ्या. तर आज आपण बिग पांडूची व्हिडिओ करायला आलो होतो सहजच, म्हणजे मी इकडे आलो होतो दुसऱ्या बैलांची व्हिडिओ करायला, पण तात्यांची गाडी दिसली आणि तुम्हाला माहिती आहे की आपण कोणाच्या गाड्यामध्ये जात नाही, पण गाडी दिसली म्हणून मग बोललो काय की ह्यावेळेस आपण कुठल्या प्रकारे व्हिडिओ केले नाही कुठल्या बैलाची जास्त. तर मागे तसा मोऱ्याची वगैरे केली होती, महेशच्या मोऱ्याची, तर तसा महेशच्या मोऱ्या पण आपल्याला कुठे बघायला मिळतात, त्या तोही व्हिडिओमध्ये घेईल. पण सध्या बिग पांडूचं स्पेशल आलो मित्रांनो. जर मागे जर काही गेल्या वर्षी जर तुम्ही बघितलं असाल तर बैल कसा होता आणि ह्या वर्षीची तयारी म्हणजे इतका बोलतात ना, तल हाताच्या तल हातावरती फोड झाला तर आपण किती सांभाळतो त्याला, की फुटावं नाही म्हणून, त्याला फुटल्यानंतर त्रास होईल, तसा तल हाताच्या फोडाप्रमाणे जपला मित्रांनो या बैलाला. अतिशय मेहनत केली, म्हणजे ती तुम्हाला मेहनत इथं दिसतच असेल. त्यामुळं अशा खरंच प्रत्येक बैल मालकांना, शेतकऱ्याला माझा साष्टांग नमस्कार आहे, कारण का अशी मेहनत करणं आजच्या काळाची गरज आहे. कारण का ही आपली गाई वासरं आहे, ते आपली गुरं आहे ती वाचवण्याची हीच लोक काम करत असतात. आणि ते कोणाचं येड्यागाबालाचं काम नाही. जे झुंजी वगैरे काही बोलतात की अरे तुमच्याकडे झुंजी वगैरे जबरदस्तीने लावतात, आता जबरदस्तीचा विषय नाही मित्रांनो, प्रेमाने पालतो. या झुंजीवरती आपल्याला कुठल्या प्रकारे पैसे भेटत नाही ना, मालकांना भेटत ना काय, पण एक नावासाठी असतो आणि ज्याला आवड आहे त्याला. आता आमचं एवढं मोठं गाव आहे, 350-400 घरांचं गाव आहे मित्रांनो. अशी आपल्या गावात जर बघितलं ना तर एक 7-8 जणच अशी आहेत जी ज्यांना मेहनत करायची आवड आहे बैलांची. 350 घरामध्ये 7-8 जणांना आवड असेल तर बाकीच्यांचा विचार करा, त्यांना आवड नाही आहे. आणि काही काही गुरं तर संपवलीच पूर्ण, म्हणजे त्यांची गुरं गेल्यानंतर त्यांनी वापस विकत नाही घेतली. कारण का आता काय आहे की पाल्याला पण त्यांना त्रास होते आणि ट्रॅक्टर ट्रिलरचा जमाना आला, त्यांना असं वाटतं की ट्रॅक्टरने जो नांगरतो तो आपल्या शेतीसाठी उपयुक्त आहे, पण मित्रांनो शेण कुठून आणणार याचा विचार करा. त्यामुळे ही देशी गुरं जगली पाहिजे. आणि तात्यांचं तुम्हाला नाव माहितीच आहे, महादेव गाणेकर. जर तुम्ही कधी बनवटी गावात आलात तर नक्की यांना भेट द्या आणि बैल पण बघून जा, काय प्रॉब्लेम नाही, त्यांचा काही विरोध नसणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला बिग पांडूची कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा. कारण का चेतन आगरी ब्लॉग्समध्ये आपण खूप कमी व्हिडिओ म्हणजे आता स्टार्ट केलात, तर याच्या पुढे अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि तयार बैलांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आपले बैल मालकसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. तर या बैल मालकांना दाखवण्याचा आपला एकच निर्धार असतो की त्यांनी ही केलेली मेहनत आहे आणि बोलतात ना पडद्यामागे त्यांना ठेवून चालणार नाही, कारण का खरी त्यांची मेहनत आहे म्हणून ही बैलं आपल्याला व्हिडिओ करायला भेटतात. तर अशा बैल मालकांना माझा साष्टांग नमस्कार आहे आणि मित्रांनो सल्यूट आहे. तर तुमच्याही घरी अशीच बैलं ठेवा आणि जपा, कारण का ही आपली संस्कृती आहे. आपण आपली संस्कृती जपली नाही तर मग कसं आहे ना, तर त्यांची संस्कृती ते जपत असतील, त्यांची तर संस्कृती आहे की नाही ते त्यांनाच माहिती बिचारांना. पण आपली संस्कृती आहे, गाय गुरं आपल्या घरी पूर्वजांनी ठेवली, आपण पण ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि भरपूर मित्र माझे व्हिडिओ बघून पण कमेंट करतात की मी येणाऱ्या काळात तुझ्या व्हिडिओ बघून आम्हालाही आवडतं की येणाऱ्या काळात आम्हीही गुरं ठेवू. तर मला अशी शेतकरी जेव्हा आपले मित्र तयार होतील ना, स्वतःचा व्यवसाय बघून मग गुरं नक्की सांभाळा मित्रांनो, ते पण महत्त्वाचं आहे, व्यवसाय महत्त्वाचा आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो, धन्यवाद.